जय महाराष्ट्र. नमस्कार. मी सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज एक खळबळजनक असं म्हणणं मी तुमच्या समोर मांडत आहे. विषय आहे बोगस ॲनिमल लवर, म्हणजे प्राण्यांवर खोटे खोटे प्रेम करणारे. प्रेम हे दोन प्रकारे असतं, ते म्हणजे भावनिक आणि शारीरिक. मग हे बोगस ॲनिमल लवर कोणत्या प्रकारे प्राण्यांवर प्रेम करतात याचे संशोधन होण्याची आज काळाची गरज आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये, चाळीमध्ये, रूममध्ये, फ्लॅटमध्ये हे बोगस ॲनिमल लवर प्रचंड प्रमाणात वाढत चालत आहेत. काही चाळीमध्ये रस्त्यावरील किंवा आजूबाजूची भटकी कुत्री सुद्धा घरात घेऊन त्यांच्यावर प्रेम दाखवण्याची जी मानसिकता आहे, याला मी एक प्रकारचा मानसिक आजार जडलेला आहे. हा आजार असा आहे की त्या प्राण्यांच्या घामाचा आणि मलमूत्राच्या वासात आपण स्वतःला झोकून देणे हा एक आजारच आहे. आणि असे मनोरुग्ण स्वतःला बोगस ॲनिमल लवर असून ॲनिमल लवर असं म्हणतात आणि म्हणत आहेत. तर काही वेळा ही भटकी कुत्री किंवा असे प्राणी त्या मानसिक आजाराने जडलेल्या व्यक्तीला चावला तरी तो त्याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि त्यामुळे रेबीज होण्याचे प्रमाण सुद्धा वाढत चालले आहे. मग तो मानसिक आजाराने जडलेला व्यक्ती असा विचार करतो की मी या कुत्र्याला काही बाहेरचे रस्त्यावरचे टाकलेला पदार्थ घाण खायला देत नाही. मी या कुत्र्याला फक्त घरचे आणि शिजवलेले किंवा स्वतः बनवलेले अन्न देतो, म्हणजे त्याला काही रोग नाही. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की मुळात ही संकल्पना चुकीची आहे. तुम्ही जरी प्राण्यांना घरचे अन्न दिले तरी तुम्ही तो प्राणी चावल्यावर रेबीजचे इंजेक्शन घेणे अत्यंत जरुरीचे आहे. काही लोक तर प्राण्यांना इंजेक्शन देतात, कुत्र्यांना इंजेक्शन देतात आणि म्हणतात की हा आता चावला तरी काही होणार नाही, काही फरक पडणार नाही, याला इंजेक्शन दिले आहे. अशा मानसिक रुग्णांना मी सांगू इच्छितो की जर त्या प्राण्याच्या चावल्याने तुम्हाला किंवा तुमच्या जवळणाऱ्या किंवा त्या प्राण्याच्या जवळ जाणाऱ्या व्यक्तीला तो कुत्रा चावला तर जखम होतेच ना. मग का तो तुम्हाला विचारून चावतो की मी याचा थोडा चावा घेऊ की अधिक चावा घेऊ, का याच्या मांसाचा लचका काढू, असा कुत्रा विचारतो का तुम्हाला? हा आता जर कुणाला एखाद्या मानवी शरीराचा मृतदेह जर गायबच करायचा आहे तर त्याने बिनधास्तपणे 15-16 कुत्रे पाळावे, कारण अशा व्यक्तीला काही खतरनाक कुत्रे पाळणे गरजेचे आहे. कारण यामुळे कोणतीही केस करा बनणारच नाही. कारण कुत्रे त्या मानवी शरीरावर, मानवी अवयव रचके तोडून अख्खा मृतदेह हाडा आणि कवटी सकट खाऊन गायब करतील. काहीच गुन्हा दाखल होणार नाही. आणा दुश्मनला पकडून आणि करा आपल्या रॉटविलर कुत्र्याच्या स्वाधीन, कवटी सुद्धा फोडून खाईल. आणि जर काही कोणी या प्रकरणावर आवाज उठवला तर आहेच बोगस ॲनिमल लवर एकत्र येऊन सांभाळतील तुम्हाला, काही काळजीच करू नका. त्याचप्रमाणे काही वेळा काही जण सोसायटीमध्ये किंवा चाळीमध्ये रूममध्ये भाड्याने किंवा विकत घेतात व रूम घेताना आपल्याकडे एखादा कुत्रा आहे असे सांगतही नाही आणि रूमचे ॲग्रीमेंट तयार झाल्यावर काही दिवसांनी कुत्र्याला घेऊन येतात. आणि घर मालकाची कल्पना कधी येते, जेव्हा त्या घर मालकाची कल्पना कधी येते माहिती आहे का? जेव्हा त्या कुत्र्याच्या त्रासाने आजूबाजूच्या सोसायटीतील नागरिकांना त्रास होतो तेव्हाच कंप्लेंट करतात. तेव्हा मग अशा परिस्थितीत तो बिचारा घर मालक भाडेकरूला रूम खाली करण्यास सांगतो. तेव्हा हाच भाडेकरू घर मालकाच्या व सोसायटीतील नागरिकांच्या विरुद्ध कंप्लेंट करतो व मग पुढे बोगस ॲनिमल लवरला हाताशी घेऊन त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करतो व अशा परिस्थितीत FIR सुद्धा तो भाडेकरू त्या घरमालकाविरुद्ध व सोसायटीतील नागरिकांविरुद्ध दाखल करतो. मग मी म्हणतो घर हे माणसांसाठी असतं हे प्रथम लक्षात घ्या आणि घेण्याजोगं आहे. रेशन कार्डावर काय कुत्र्याचं नाव लिहिलेलं असतं का तुमच्या, हे प्रथम लक्षात घ्या. त्यामुळे यापुढे जर घर मालकाची किंवा सोसायटीतील नागरिकांची इच्छा नसेल तर किंवा त्यांना त्यांच्या आवाजाच्या रात्री अपरात्री भुंकण्याचा, विवळण्याचा, पारीवर लिफ्टमध्ये संडास करण्याचा, लहान मुलांना अंगावर किंवा नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचा त्रास होत असेल तर अशा लोकांनी कोणाकडे धाव घ्यायची बरं? अशा लोकांनी कोणाकडे धाव घ्यायची? कृपया प्रथम संशोधन झालं पाहिजे. त्याचप्रमाणे आता काही बोगस ॲनिमल लवर कुत्रे पाळतात किंवा दुसऱ्याचे घेऊन येतात व त्याचे शुक्राणू बीजीकरण
करण्यासाठी विकतात सुद्धा. म्हणजे एक प्रकारे ही कुत्र्यांची शेती झाली, म्हणजेच डॉग फार्मिंग झाली असे सुद्धा आपण म्हणू शकतो. काही ॲनिमल लवर आपल्या किंवा इतरांच्या शरीराची सेक्सची भूक शमवण्यासाठी सुद्धा कुत्र्यांचा वापर करीत आहेत बोगस ॲनिमल लवर. यावर बोगस ॲनिमल लवरवर रेपचा गुन्हा सुद्धा दाखल होतो जेव्हा ते पकडले जातात तेव्हा. पण का कशाला हे सर्व? माणसात माणसाप्रमाणे वागा. काही बोगस ॲनिमल लवर प्राणी किंवा कुत्रा आवडीने पाळतात, पण जेव्हा त्याला एखादा आजार जडतो तेव्हा त्या प्राण्याला तो बोगस ॲनिमल लवर रस्त्याच्या कडेला भटकायला सोडून देतो. हे कसलं बोगस ॲनिमल लवर तुम्ही? म्हणजे जोपर्यंत तो प्राणी तुमची शान वाढवतो तोपर्यंत त्याला माया प्रेम देणार, आणि जेव्हा तो आजारी किंवा सुक्कट बोंबील झाला की त्याला रस्त्यावर मरायला सोडून देणार. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. त्याचप्रमाणे काही बोगस ॲनिमल लवर कुत्र्यांसाठी इतर सुजाण नागरिकांशी सातत्याने भांडत राहतात. त्यामुळे हे बोगस ॲनिमल लवर यांची मानसिकता त्या प्राण्यांमध्ये राहून प्राण्यांप्रमाणे प्राण्यांसारखी बनलेली असते. त्यांच्यातली माणुसकी नष्ट झालेली आहे असे कधी कधी नागरिकांना वाटते सुद्धा. तर काही जण थोड्याशा पैशाच्या आमिषासाठी कुणाच्याही जागेवर बोगस ॲनिमल लवरला कब्जा करू देत आहेत व हा त्याचा धंदा बनलेला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. त्याचप्रमाणे परेरानगर शिवसेना शाखा समोर काही भटके कुत्रे रस्त्याने जाणाऱ्या माणसांच्या बाईक स्वारांच्या अंगावर जाऊन त्यांना चावण्याचे प्रमाण सुद्धा वाढत चाललेले आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आज आहे, कारण यामुळे अपघात सुद्धा होत आहेत. तर माझी सर्वांना विनंती आहे की माझी कोणत्याही प्राण्याबरोबर दुश्मनी नाही आहे, हे प्रथम लक्षात घ्या. माझी दुश्मनी आहे ती फक्त समाजात जे वाईट कर्मांना साथ देतात किंवा वाईट कामं करतात त्यांच्या विरुद्ध. त्यामुळे गैरसमज नसावा. आधी सर्वप्रथम मी माणूस आहे, मला माणुसकीची जाण आहे, मी भारतीय आहे, म्हणूनच माझे सर्व भारतीय नागरिकांवर प्रेम आहे आणि या भारताचा प्रत्येक नागरिक माझा बांधव आहे. आणि म्हणूनच मी सर्व बांधवांच्या बाजूने सर्वप्रथम आहे. जय महाराष्ट्र, जय अग्रिकोळी आदिवासी बांधव. रिक्षाचालक मालक संघटना जुचंद्रांचा विजय असो. सदरक्षणाय खल निर्णय सत्यमेव जयते. जय महाराष्ट्र. आणि बोगस ॲनिमल लवर आता सुद्धा तुम्ही सुधरा. प्राण्यांवर अत्याचार करू नका आणि नागरिकांवरही. जय महाराष्ट्र.